ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये यंदा मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त होतीये। तब्बल 48 वर्षांनंतर पाचपुते कुटुंब प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना देखील वेग आला आहे। ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी उभारलेले नेतृत्व गेल्या अनेक दशकांपासून श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रभावीपणे राहिले। मात्र या काळामध्ये पाचपुते कुटुंबाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवलेली नव्हती। आता प्रतापसिंह पाचपुते यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरू आहे। त्यामुळे सहकार क्षेत्रामधील राजकारणामधील नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे असं बोललं जात आहे। दुसरीकडे राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि दत्तात्रय पानसरे हे देखील निवडणुकीच्या तयारीला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील जागेसाठी यंदा बहुरंगी आणि चुरशीची अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यास अद्याप अवकाश असला तरी देखील संभाव्य उमेदवारांच्या हालचालींमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जवळपास या निवडणुकीचं महत्त्व म्हणजे जवळपास 5 दशकानंतर प्रथमच पाचपुते कुटुंब या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा सध्याला रंगू लागली आहे। त्याचबरोबर इतर प्रमुख नेत्यांनीही तयारी सुरू केल्याने यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आता सर्वांचे लक्ष अधिकृत उमेदवारी आणि राजकीय समीकरणांकडे लागले असून ही जी निवडणूक आहे ती नुसती रंगतदारच नाही तर प्रतिष्ठेची आणि चुरशीची होण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।